ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की सुशिलानं अत्यंत विनयानं यतीनं सांगितलं की माझे पतिदेव भिक्षा मागायला गेलेलेत. त्यांनी भिक्षा आणल्यावर तुम्हाला मी भिक्षा वाढेन, तोपर्यंत या आसनावर आपण बसावं. हे ऐकून यती हसला आणि म्हणाला, माते, मी पुढच्या दारात भिक्षा मागेन, मला केवळ पाणी द्या. सुशीला पटकन आत गेली. मातीच्या लोटीत पाणी घेऊन यायला लागली. गडबडीत सुशिलाला ठेच लागली. लोटी पडली, फुटली, पाणी सांडलं. सुशिलेला अत्यंत वाईट वाटलं, कारण घरात दुसरी पाणी द्यायला लोटी नव्हतीच. आता पाणी कसं द्यायचं? तिच्या मनातला हा भाव ओळखून यती म्हणतात, माते, मला फारशी काही तहान लागलेली नाहीये, मी पाणीसुद्धा पुढंच घेईन. आपल्या दारातनं भिक्षा न घेता, पाणी न पिता यती परत जात आहेत, हे काही चांगलं नाही. म्हणून सुशीला अत्यंत व्याकुळ झाली आणि म्हणाली, यतीदेव, थोडा वेळ थांबा. यती म्हणतात, मला भिक्षा पाणी देऊ शकले नाहीस म्हणून फार काही दुःखी होऊ नकोस. द्यायचंच असेल तर मला एक वचन द्या, म्हणजे याचे काहीही न घेता दारातून परत गेले याचं तुम्हाला पाप लागणार नाही. सुशीला म्हणते, पतिदेवांना न विचारता मी तुम्हाला वचन कसं काय देऊ? शिवाय आपण काय मागणार ते तरी मला कुठे ठाऊक आहे. यती हसून म्हणतात, ज्या क्षणी पतिदेव घरी येतील त्या क्षणी त्यांना द्वारकाधीशांकडे भेटायला पाठवेन, हेच वचन मला हवंय. सुशीला म्हणते, अरे वा वा, छान छान, आपण काय सुंदर वचन मागितलंय. अहो, द्वारकाधीश तर माझ्या पतिदेवांचे परम मित्र आहेत. मी नक्की पतिदेवांना द्वारकाधीशांना भेटायला लगेचच पाठवेन. यती म्हणतात, तुझे पतिदेव द्वारकाधीशांचे परम मित्र आहेत, मग द्वारकाधीशांना ते भेटलेलेच असतील ना? सुशीला सांगते, लौकिकदृष्ट्या आम्ही अत्यंत गरीब दिसतो, पण आम्ही दोघंही अत्यंत समाधानी आहोत. आम्हा दोघांच्या मध्ये कोणताही भेद नाही. आम्ही एकमेकांना लक्ष्मीनारायणच मानतो. माझे पती आत्मज्ञानी आत्मानंदातच मग्न असतात, पण आमच्याकडे एकच वस्त्र आहे, त्यामुळे लोकांना आम्ही दरिद्री वाटतो. आमचे दारिद्र्य पाहून द्वारकाधीशांना दुःख होईल म्हणून आत्तापर्यंत पतिदेव द्वारकाधीशांना भेटायला गेलेले नाहीत. शिवाय दरिद्री मित्रामुळं द्वारकाधीशांना कोणी नावं ठेवायला नकोत म्हणून पतिदेव द्वारकाधीशांना भेटायला गेलेले नाहीत. पण मी आपल्याला नक्की वचन देते की ज्या क्षणी पतिदेव घरी येतील त्या क्षणी त्यांना द्वारकाधीशांना भेटण्याकरता पाठवेन. यतिदेवाने म्हणजेच भगवंतानी हे ऐकलं. त्यांना काय बोलावं सुचेना. त्यांचे नेत्र भरून आले आणि ते पुढे गेले. सुदामा परत आले. अंगणातच त्यांना सुगंध येतो, दिव्य लहरी जाणवतात, चैतन्य जाणवतं. सुदामा सुशिलेला हाक मारताच सुशिला दारात आली आणि तिला पाहून सुदामा विचारतात, अगं, दारात कुण आलं होतं? तुला कुणाचं दर्शन झालंय? तुझा चेहरा किती आनंदी दिसतोय. हा नेहमीचा आनंद नाही आहे. तुला कोण गुरु भेटले की परमात्मा भेटले? तेव्हा सुशीला आनंदाने सांगते, अहो, एक दिव्य यती भिक्षा मागायला आलेले होते आणि भिक्षा द्यायला काहीही घरात नव्हतं. म्हणून मी तुम्हाला न विचारता यतिदेवांना एक वचन दिलेलं आहे की तुम्ही माझं वचन पुरं केलंच पाहिजे. आता सुदामा म्हणतो, अगं, वचन दिलेच काय? सुशीला सांगते, ज्या क्षणी पतिदेव घरी येतील त्या क्षणी त्यांना द्वारकाधीशाकडे भेटायला पाठवेन, हेच वचन मी यतिदेवांना दिलेलं आहे. तेव्हा तुम्ही त्वरित द्वारकाधीशांना भेटायला जावं. सुदामा हसून म्हणतो, अगं, द्वारकेला कशाला जायचं? मी तर रोज इथं बसूनच द्वारकाधीशाचं दर्शन घेत असतो. सुशिलेच्या मनात विचार असतो की बालपणातील मित्राची ही दुर्दशा पाहून द्वारकाधीश जाणतील की हा अत्यंत गरीब आहे आणि म्हणून स्वतःहूनच त्याला काहीतरी देतील. ह्या विचारानं ती पतीला म्हणायला लागली, तुम्ही त्यांच्याकडे हवं तर काही मागू नका, पण नुसतं निदान भेटायला तरी जाऊ शकता. सुदामेच्या ठिकाणी खूप सद्गुण होते, पण एक दुर्गुण होता. तो दुर्गुण असा
की त्याला एक अभिमान झाला होता. कसला अभिमान? तर मी कुणाकडं काहीही मागणार नाही या गोष्टीचा त्याला अभिमान झाला होता. हा अभिमान विचित्र असतो. म्हणजे मी कुणाकडं हात पसरणार नाही. जीवनात अशा प्रकारचा अभिमान चालत नाही आणि कोणी व्यक्ती परमेश्वराकडे पण मी काही मागणार नाही असा अभिमान धरून बसेल तर बिलकुल चालणारच नाही. सुशीला पुन्हा पुन्हा सांगतेय की अहो माझं वचन तुम्ही पुरं केलंच पाहिजे. सुशिलेला ठाऊक आहे भगवंतांना हजारो डोळे आणि हजारो कान असतात. भगवंतांना काहीही न सांगताच सर्व काही ते समजून जातील. द्वारकाधीश दयाळू आहेत आणि सध्या ते द्वारकेतच आहेत. तेव्हा तुम्ही द्वारकाधीशांना भेटायला जरूर जावं. पण सुदामाची काही इच्छा द्वारकाधीशांना भेटायला जायची दिसत नाही. तेव्हा सुशीला म्हणते, तुम्ही म्हणता ते खरं आहे. तुम्ही रोज त्याचं दर्शन घेताय ते. पण प्रत्यक्ष दर्शन हे जास्ती पुण्यकारक असतं. आपली प्रतिज्ञा आहे की कुणाच्याही दारात जायचं नाही. पण कृष्ण तर परमात्मा आहेत. त्यांच्याकडे जाण्यास संकोच कसला? मित्राला तर भेटलंच पाहिजे. व्याकुळ होऊन सुशीला पतिदेवाच्या जवळ विनवणी करते. स एवं भारया विप्रो बहुश प्रार्थितो मृदू अयम ही परमो लाभ उत्तम श्लोक दर्शनम. सुशीला वारंवार पण मृदू शब्दात पतीला न दुखवता प्रार्थना करतेय, विनवतेय. त्यामुळं सुदामाला वाटतं वारंवार सुशीला सांगतेय की द्वारकाधीशांना भेटावं. मी नाही म्हणलं तरी मला पुन्हा पुन्हा विनवते आहे. बहुतेक परमात्माच हिच्या मुखातून मला विनवतो आहे, मला बोलवतो आहे. सुदामेने विचार केला. इतके वर्ष सुशीला माझ्याबरोबर संसार करतीये. मी सांगेन, जे म्हणेन ते ऐकतीये. त्यामुळं मला आज तिचं ऐकलं पाहिजे. तिनं दिलेलं वचन मी पूर्ण केलं पाहिजे. पत्नीचा मान, वचन राखणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणूनच सुदामा द्वारकाधीशांना भेटायला द्वारकेला जायला तयार होतो. सुदामा पत्नीला म्हणतो, कल्याणी, मित्राकडे भेटायला जाताना मोकळ्या हाताने जाण्यात आमची काय शोभा. सुशीलेनं घरात बघितलं. घरात तर काहीही नव्हतं. म्हणून सुशीलेनं शेजारच्या 4 घरातनं एक एक मूठ पोहे गोळा केले, एका कपड्यात बांधले आणि सुदामाच्याकडे दिले आणि सांगितलं, मित्राला सांगा वहिनींनी हेच पोहे दिलेले आहेत. सांगायला मुळीच संकोच करू नका. दुसऱ्या दिवशी पहाटे सुदामा द्वारकेला निघाला. सुशीलाने निरोप दिला. मग मात्र तिला पतिदेवांची खूप काळजी वाटायला लागली. 7 दिवसांचा उपाशी सुदामा द्वारकेला कसा पोहोचेल? तिनं सूर्यनारायणांना प्रार्थना केली. हे सूर्यनारायणा, माझ्या पतीचं रक्षण करा. पहाटे सुदामा थंडीनं कुडकुडत द्वारकेला निघाला. विश्रांतीला वाटेत थोडा थांबला. ऊन पडलं म्हणल्यावर उन्हातनं तो पुन्हा चालायला लागला आणि चालताना त्याला चक्कर आली आणि तो वाटेवरच पडला. रस्त्यावर पडलेल्या सुदामाला सूर्यनारायणानं पाहिलं आणि त्वरित त्याने भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, आपला मित्र सुदामा आपल्याला भेटायला येताना वाटेत चक्कर येऊन पडलाय. श्रीकृष्णाने लगेच गरुडाला बोलून सांगितलं, मित्र सुदामा वाटेत पडलाय, त्याला न दुखावता द्वारकेच्या वेशीवर आणून सोड. गरुडानं आकाशमार्गानं सुदामाला पौष शुक्ल सप्तमीला द्वारकेच्या वेशीवर आणून सोडलं. सुदामा थोड्या वेळानं शुद्धीवर आला. सुदामाने इकडं तिकडं पाहिलं तर लोक वावरताना दिसले. जवळच्याच एका व्यक्तीला त्याने विचारलं, द्वारका किती दूर आहे? तेव्हा तो हसला आणि म्हणाला, हीच द्वारका आहे. सुदामाला अत्यंत आश्चर्य वाटलं, कारण द्वारका खूप दूर आहे असं त्याला वाटत होतं. पण द्वारका तर जवळच आहे. गरुडाने सुदाम्याला उचलून आकाशमार्गानं द्वारकेच्या वेशीवर ठेवलेलं होतं हे त्याला समजलंच नव्हतं. द्वारकेत इतर ब्राह्मणांच्या बरोबर सैनिकांच्या 3 चौक्या आणि 3 चौक पार करून जिथं प्रवेश करणं अत्यंत कठीण आहे अशा श्रीकृष्णांच्या निवासस्थानाजवळ सुदामा पोचला.
निवासस्थानात प्रवेश करताच सुदाम्याला आपण ब्रह्मानंदाच्या समुद्रातच डुंबत आहे असं वाटलं. श्रीकृष्ण त्यावेळी रुक्मिणीच्या पलंगावर बसलेले होते. त्यांनी लांबनच पाहिलं. एक ब्राह्मण येत होता. अरे, हा सुदामा आहे की काय? होय, सुदामाच आहे. आणि सुदामाला ओळखताच श्रीकृष्ण झटकन पलंगावरनं उठले आणि धावत धावत सुदामा 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 करीत अत्यानंदानं सुदामाला भेटायला धावले. श्रीकृष्णाने अत्यानंदाने सुदामाला मिठीच मारली आणि हे पाहून रुक्मिणी बघतच राहिली. कारण श्रीकृष्ण केवळ बलराम दादा आणि रुक्मिणीलाच आलिंगन देत असत. श्रीकृष्णांच्या नेत्रातून प्रेमाश्रू व्हायला लागले तेव्हा सुदामाचा कोणाच्याही दारात न जाण्याचा अहंकार नाहीसा झाला. सुदामाची वस्त्र फाटकी होती, जीर्ण होती, पण भगवंत थोडंच वस्त्रांच्याकडे पाहतात. भगवंत हृदयात पाहतात. सुदामा सुदामा करत येणाऱ्या श्रीकृष्णाला पाहून सर्व राण्या आश्चर्यचकित झाल्या. श्रीकृष्णाने आपल्या सुदामाला पलंगावर बसवलं आणि म्हणाला, मित्रा, फार चांगलं झालं तू आलास. सुदामाच्या लक्षात आलं, द्वारकाधीश होऊन सुद्धा श्रीकृष्ण कन्हैया त्याला विसरलेला नाही. सुदामाचं दैन्य पाहून श्रीकृष्णाला खूप वाईट वाटलं. कारण श्रीकृष्णांना ठाऊक होतं की सुदामानं हे दारिद्र्य स्वतःहून आपल्यावर ओढवून घेतलेलं होतं. श्रीकृष्णाने गरम पाण्याने आणि आपल्या अश्रूने सुदामेचे चरण धुतले आणि चरणोदक आपल्या डोक्यावर शिंपडून घेतलं. तपस्वी सुदामा अनवाणी चालत आलेला होता. त्याच्या पायात अनेक काटे मोडलेले होते. अत्यंत हळुवारपणे श्रीकृष्ण एक एक काटा काढत होता. खोलवर गेलेला एक काटा निघेना म्हणून त्यांनी रुक्मिणीला सुई आणायला सांगितलं. पण जेवढा वेळ जाईल तेवढ्या वेळ सुदामाला अधिक वेदना होतील हे जाणून कृष्णाने सुदामाचे पाऊल उचलले. वाकून आपल्या दातांनीच तो काटा काढायला लागला आणि ते पाहून सुदामा ओरडला, कन्हैया कन्हैया, हे काय करतोयस? राणे काय म्हणतील? द्वारकाधीशाने हे शोभत नाही. कृष्ण म्हणतो, तू असं काय बोलतोस? मी तुझा मित्र आहे ना. तुझा कन्हैया धनवान झाला रे, पण विवेक भ्रष्ट झालेला नाही. कृष्णाने दातानेच पटकन काटा पायातला काढला. वेदना कमी झाल्यामुळं सुदामाचा चेहरा जरा सुखावला. कन्हैयाने पटकन त्याला शीतल जल प्यायला दिलं. हे सर्व पाहून रुक्मिणी सुदामाला वारा घालायला लागली. श्रीकृष्णाने सुदामाला चंदन सुगंधी द्रव्य लावून शीतल सुवासिक जलानं स्नान घालायला सुरुवात केल्याबरोबर अनेक राण्या सुदामाला स्नान घालायला लागल्या. श्रीकृष्णाने सुदामाचं अंग पुसलं, पितांबर त्याला नेसण्यासाठी दिला. नंतर उत्तम भोजन झालं. सुदामा पलंगावर निजला आणि श्रीकृष्ण त्याचे पाय चेपायला लागला. तेव्हा सर्व राण्या सुदामाला वारा घालायला लागल्या. पाय चेपताना कन्हैया म्हणाला, प्रिय मित्रा, तू मला भेटायला आलास हे माझं थोर भाग्यच आहे. हे ऐकून राण्या एकमेकांच्याकडे पाहायला लागल्या. त्यांनी जाणलं की प्रकरण जरा वेगळं आहे. सुदामाचा हात हातात घेऊन कन्हैया गुरुकुलातल्या आठवणीत रंगून गेला. तेव्हा राण्यांना समजलं की हा ब्राह्मण मित्र सामान्य नाही आहे. हा गुरुकुलातला बालमित्र आहे. श्रीकृष्ण म्हणतो, खरंच सांगतो सुदामा, मी या संसाराला कंटाळून गेलो रे. गुरुकुलातला आनंद इथं नाही. तुला खेळायला आवडत नसायचं, पण मीच तुला जबरदस्तीनं खेळायला नेत असे. तुला तो दिवस आठवतो का रे? आपण समिधा फुलं आणायला गेलो होतो. अचानक मुसळधार पाऊस पडायला लागला. सर्वत्र पाणी पाणी झालं. तेव्हा आपण एका झाडावर आश्रय घेतला. तू मुद्दाम वरच्या फांदीवर जाऊन बसलास. मी खालच्या फांदीवर होतो. त्यावेळी गुरुमाऊलींनी दिलेले चणे तुझ्याजवळ होते. वर बसून तू एकटाच कुडुम कुडुम करून चणे खायला लागलास. तेव्हा मी विचारलं, काय खातोस रे? तू म्हणालास, खात काही नाही आहे, थंडीनं दात वाजतायत. मी ते चणे खाऊ नयेत म्हणून तू असं बोलून एकट्यानं चणे खाल्लेस. हे चणे खाईल तो दरिद्री होईल असा शाप असून सुद्धा तू ते शापित चणे
एकट्यानेच खाल्लेस. आपल्या मित्राला दारिद्र्य येऊ नये म्हणून तू ते एकट्यानेच खाल्लेस. त्यामुळंच तू दरिद्री आहेस. सुदामा म्हणतो, जाऊ दे रे कन्हैया, आताच बोल. तेव्हा कृष्ण म्हणतो, मित्रा लग्न झालं का नाही? आमची वहिनी कशी आहे? गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.